गणेश मंदिर त्याचप्रमाणे शिव मंदिर हे पाहण्यासाठी आलेलो आहोत। आपटा ह्या गावातील नाक्यावरती आपण उतरल्यानंतर उजव्या बाजूला जाणारी वाट ही या मंदिरांकडे जाते। प्रथम आपल्याला श्री गणेश मंदिर लागते व त्यानंतर शिव मंदिर लागते। मुख्य रस्त्यापासून एक 5 मिनिट अंतरात चालल्यानंतर आपल्याला गणेश मंदिर दृष्टीस पडते। त्याच्या पलीकडे असलेला कर्नाळा किल्ला देखील आपले लक्ष वेधून घेतो। या मंदिराच्या भोवताली दगडांची भिंत आहे, तसेच समोर दीपमाळ देखील आहे। तसेच हे मंदिर देखील दगडामध्ये बांधलेले आहे। या मंदिराचा कळस तसेच मुख्य दरवाजा त्याचप्रमाणे आतील सभामंडप येथे दगडावरील कलाकुसर आपल्याला लक्षात येते। येथील सभामंडप फार मोठा आहे। मंदिर बांधकामाची रचना ही काहीशा गुळसुंडीमध्ये असलेल्या शिवमंदिराप्रमाणे भासते। मंदिर नक्की केव्हा बांधले हे नीटसे कळत नाही, परंतु गावकऱ्यांच्या मते हे शिवकालात बांधले गेले असावे असा समज आहे। मंदिराच्या बरेच ठिकाणी वस्तू ठेवण्यासाठी कोनाडे आहेत, तसेच काही ठिकाणी कमानी बनविण्यात आलेल्या आहेत। गाभाऱ्याकडे जाणाऱ्या दरवाजाच्या वरती काही मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत। तसेच दरवाजा देखील दगडी बांधकामाचा असून कोरीव शिल्प त्याच्यावरती आहेत। आतील गाभाऱ्यात सुंदर गणेशाची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते। आत्ताच झालेल्या माघी उत्सवामध्ये ह्या मंदिराची रंगरंगोटी केली असावी असे कळते। या मंदिराची व्यवस्थापन गावकऱ्यांकडे असल्यामुळे याची देखभाल चांगल्या प्रकारे होत आहे। आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी, श्री गणेशोत्सव, माघी गणपती असे सण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात। त्याचप्रमाणे वर्षप्रतिपदा, अक्षय तृतीया या दिवसांमध्ये या ठिकाणी उत्सवाचे स्वरूप असते। बहुसंख्य भाविक तसेच पंचकोशीतील भक्तगण या मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी नियमित येत असतात। या मंदिरापासून जवळच एक पुरातन शिवमंदिर देखील आहे। हे मंदिर वैयक्तिक मालकीचे असून या मंदिराची कलाकुसर खूपच छान आहे। गावालगत असलेली पाताळगंगा नदी, त्याचप्रमाणे आजूबाजूला असलेले निसर्ग सौंदर्य, डोंगर रांग हे आपलं लक्ष वेधून घेते, मन मोहून टाकते। पावसाळ्यामधील येथील सौंदर्य खूपच छान असते। अशा सुंदर अशा निसर्गाच्या ठिकाणी ही 2 मंदिरं आहेत। या 2 मंदिरांमुळे आपटा या गावाला महत्त्व प्राप्त झालेले आहे। निसर्गरम्य वातावरण आपण जरूर पाहावे। जवळच असलेल्या पाताळगंगा नदी आणि त्याच्या जवळ